झी 24 तास एक पाऊल पुढे। केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी आर्थिक सर्वेक्षण अहवाल बुधवारी संसदेमध्ये सादर केला। आज सादर होणाऱ्या बजेटच्या पार्श्वभूमीवर हा अहवाल चिदंबरम यांनी संसदेत मांडला। आर्थिक मंदीचा काळ जवळपास संपलेला असल्याने या आर्थिक वर्षात विकास दर 6.1 ते 6.7% असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। सामाजिक क्षेत्रासाठी अधिक निधी उपलब्ध करण्यात यावा, कर वसुलीचं नियोजित उद्दिष्ट पूर्ण करण्यात अपयश आलंय याची कबुली या अहवालात देण्यात आली आहे। महागाईचा दर नियंत्रणात ठेवण्यासाठी डिझेल आणि एलपीजी गॅसच्या किमतींमध्ये वाढ करण्यात यावी, कराचं जाळं अधिक व्यापक करावं, सोन्याची आयात कमी करावी, विदेशी गुंतवणुकीला चालना देण्यात यावी अशी शिफारसही या अहवालामध्ये करण्यात आली आहे। आर्थिक सर्वेक्षण अहवालानुसार देशाचा विकास दर 6.1 ते 6.7% राहण्याची शक्यता आहे। महागाईचा दर जो आहे तो 6.6% राहण्याची शक्यता आहे। वाढती महागाई रोखण्यासाठी तातडीने उपाययोजनांचीही गरज आहे। महागाईचा दर कमी होईल अशी अपेक्षा आहे। सबसिडी कमी करण्याची शिफारस यामध्ये करण्यात आली आहे। घरगुती उद्योगांवर जास्त भर देण्याच्या सूचना असणार आहेत। परदेशी गुंतवणूक वाढवण्यासाठी उपाययोजनांच्या सूचना करण्यात आल्या आहेत। करमर्यादा वाढवण्याच्या सूचना केल्या गेल्या आहेत। सोन्याची आयात कमी करण्यासाठी उपाययोजनांची गरज व्यक्त केली गेली आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।